गुरुकुलाच्या माध्यमातून घडवले असे आदरणीय संकेतजी महाराज आरोटे, माझे मित्र सहोदर श्री या परिसराचं कीर्तन वैभव श्री व्यंकटेश महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन करतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय लखनजी महाराज पाटील, सुनील दादा, दीपक दादा, सगळी सिस्टीम विश्वातली ख्यातनाम मंडळी इथं उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना वंदन करून अधिक वेळ विस्तारात न घालवता सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल आज हरिदिनी आहे. अभंग अत्यंत गोड आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबारा एका साधकाला विधिमुखाने काही स्वीकारायला सांगताय तर निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगताय. मानवी जीवनामध्ये जेवढं स्वीकारणं गरजेचं आहे तेवढा निषेधही गरजेचा आहे. काही गोष्टी माणसाला घेताना जितका आनंद होतो तशा काही गोष्टी नाकारताना सुद्धा आनंद झाला पाहिजे. तुकोबारांचं वाङ्मय हे अभिनव वाङ्मय आहे, जे एका विशिष्ट उंचीवर तुम्हाला मला घेऊन जात आहे. तुकोबारे म्हटले, बाबा रे, तुला काही मिळवायची अपेक्षा असेल तर मी सांगतोय तेवढं तू कर. तू तुझा प्रवास थांबव. प्रवास थांबवण्यामध्ये आगळी वेगळी मजा आहे, आगळा वेगळा आनंद आहे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न क्षेत्र आहे संगमनेरकर. प्रपंच या क्षेत्रामध्ये इच्छा नसली तरी माणसाला मनाचा प्रवास करावा लागतो, आणि परमार्थ हे असं क्षेत्र आहे, अशी साधना आहे जिथे इच्छा असून सुद्धा तुम्हाला मला मनाचा प्रवास करता येत नाही. जिथं चालल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही तो संसार आहे, आणि जिथं थांबल्याशिवाय माणसाचा गौरव होत नाही, यश मिळत नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. इकडे इच्छा नसली तरी चालावं लागतं, आणि इकडे इच्छा नसली तरी थांबावं लागतं. इकडं चालणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं सूत्र आहे, आणि इकडं थांबणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं गणित आहे, सूत्र आहे. ज्याला संसारात चालता आलं त्याचा संसार यशस्वी होतो, आणि ज्याला साधनेत थांबता आलं त्याचा परमार्थ यशस्वी होतो. त्यामुळं कुठं चालावं कुठं थांबावं तुकोबारांच्या पलीकडं ते कोणाला कळत नाही. महाराज काय लागतो चालायला, पण चालूनच सगळं मिळालं असतं तर या जगात सुखी क्रमांकाचं पहिलं नाव कुत्र्याचं असतं. किती चाल आहे त्याच्या आयुष्यात, पण यश नाही ना. कायम जी माणसं चालतात त्यांना यश मिळेलच असं थोडीच सांगता येतं. कधी काळी माणसानं थांबलं सुद्धा पाहिजे. विशिष्ट कालावधीत थांबा घेणारी माणसं जीवनाचा आनंद उपभोगत असतात. तसं प्रपंचामध्ये मनाचा प्रवास करावाच लागतो. आपल्याला नाही आवडत सासरवाडी, नाही आवडत धोंडे जेवण, पण ज्याने ज्याने पायावर धोंडा पाडून घेतला त्याला धोंडे जेवण करावं लागणार. ती म्हणते तुम्हाला आवडत नाही हो, पण मला आवडतं ना. तुमच्याकरता नाही, पण माझ्याकरता तुम्ही माझ्या माहेरी चला. इच्छा नसते जायची पण जावं लागतं. याचं नाव संसार आहे. आणि 24 तारखेला मुक्ताबाईचा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर जातोय. तापीतीर ते भीमातीर प्रवास करतोय. पेरणी उंबरठ्यावर आली आहे. जिथं जावं लागतं ती सासरवाडी संसारातली आहे. आणि पेरणी उंबरठ्यावर आल्यानंतर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची लगबग पाहिली की कष्टकरी शेतकऱ्याची मालकीन, त्याची बायको, त्याची भार्या, त्याची कारभारीन नवऱ्याचा हात हातात घेते आणि म्हणते, मालक मला माहितीये एका डोळ्यामध्ये पंढरीचा विठोराया आहे, दुसऱ्या डोळ्यात शेतकऱ्याची पेरणी आहे. बाळ्या आणि तुमचे गावातले दोघं चौघं मित्र आणि काही मजूर मिळून आम्ही पेरणी करून घेऊ, पण ज्याच्या कृपेनं आपलं उभं आयुष्य सुखात जात आहे त्या पांडुरंगाची वारी तुम्ही चुकवू नका. पंढरीला गेलंच पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात. जिथं जावं लागतं तो संसार आहे. आणि जवळची कीर्तनकार कीर्तनाला आल्यानंतर आलंच पाहिजे सुनील महाराज, याचं नाव परमार्थ आहे. गेलं पाहिजे संसार आहे, आणि गेलंच पाहिजे याचं नाव परमार्थ आहे. काय लागतं